मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपल्या TV10च्याच अंतर्गत किती सोसायचं सोसायटीचं ह्याच्या अंतर्गत आज अमित येनपुरे साहेब त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे. तर आपण आज ह्याच्यामध्ये रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत. तिथं जाऊन एक अर्ज देणार आहोत, पण त्याचबरोबर तिकडची लोक आय कार्ड घालतात का नाही हे सगळं चेक करणार आहे. कसं वाटतंय अमित येनपुरे साहेब? फर्स्ट पहिल्यांदाच मी असा काहीतरी अनुभव घेत आहे. हां, नाही माझं लक्षात घ्या, तुम्ही कुठलेही काम करत असाल, काही असाल वगैरे, पण तुम्ही एक नागरिक तर आहात. हां, तुम्ही टॅक्स भरता. मग आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही टॅक्स भरता तर तुम्ही सहन का करता. समजा सोसायटीमध्ये सुद्धा तुम्ही मेंटेनन्स भरता तर तुम्ही सहन का करणार. तुमचा तो अधिकारच आहे तुमचा. तर आपणच आपला अधिकार विसरलो आहे. आता तुमच्या मी लक्षात आणून देतोय. आता हे बॉडी कॅमेरा हे सिम्बॉलिक आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही शूटिंग कुठे घेऊ शकता, तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. फक्त त्याला थोडीशी ट्रेनिंगची गरज आहे, कारण का आपल्याच कॅमेऱ्यावर आपण काही चुकीचं करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. चला पुन्हा भेटू मित्रांनो. आम्ही ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा सगळं व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. तर मित्रांनो, आम्ही उपनिबंधक कार्यालय झोन क्रमांक 1 पुणे झोन क्रमांक 1 इथे आलेले आहे. माझ्याबरोबर आज अमित येनपुरे हे सोसायटीचे एक सदस्य आहेत. त्यांना एक अर्ज द्यायचा आहे. सोसायटीच्या संदर्भातला एक अर्ज त्यांना उपनिबंधक कार्यालयामध्ये द्यायचा आहे. उपनिबंधक कार्यालय झोन 1 जे आहे ते साधारणतः कोथरूड आणि वारजे वगैरे हा एरिया आहे. तर आम्ही ह्या कार्यालयात आलो आहे जे मार्केट यार्ड इकडे आहे. आणि अमित येनपुरे हे जे आहेत यांनासुद्धा ते बॉडी कॅमेराच्या सहित आपण कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जाताना काय काय विचारायला हवं याचा एक अनुभव आपण देत आहोत त्यांना. ठीक आहे, इन्व्हर्ट कर इथं. नमस्ते सर. हां, काय बस आलो सरांकडे. आहेत का साहेब? आहेत ना सध्या? येतील थोडे. ठीक आहे, काय हां? हो सर, पत्रकार आहे. पत्रकार. हां, नाही तुम्ही सामान्य नागरिकांनी सुद्धा हे घालायला पाहिजे आता. हो, हे नाही अगदी मोबाईल वापरून आपला अधिकार येतो. बघा ना, तुम्ही आय कार्ड विचारू शकता, व्हिडिओ आले विचारू शकता, सगळं विचारू शकता. आणि विचारलं पाहिजे. तुम्ही नागरिकच म्हणून आलाय ना सोसायटीचं. काय ऑफिसमध्येच आहे का तुम्ही? मग नागरिक आहे. कॅमेरा आहे. झालं का? सही मिळाली ना? मेन काम हेच आहे. हां, आता तिथं सरकारी यावर पोचलं. आता आपलं थोडंसं काम करू. सर, ह्यांच्यानंतर सेकंड कोण आहे त्यांना भेटायचं आम्हाला. मी पत्रकार आहे, मिलिंद जाधव, TV10. हां, मॅडमला भेटू का? त्या मॅडम का? नाव काय त्यांचं? पाटील मॅडम. नमस्ते मॅडम, मी मिलिंद जाधव, TV10. हां, मी कॅमेरा लावून आलेला असतो. आम्ही एक मिशन घेतलेलं आहे की आम्ही ऑफिसेसमध्ये जाऊन, वेगवेगळे सरकारी ऑफिसेस जे आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही 3 गोष्टी तपासतो. आणि तुम्ही परवानगी असेल तर, सर असते तर सरांशीच बोललो असतो. सरांनाही भेटून जाईन मी, टंगसाहेब सरांना भेटून जाईन. मागं मी त्यांना फोन केला होता. 3 गोष्टी म्हणजे अशा आहेत: आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि मूवमेंट रजिस्टर. बरं, कुठे असतात ते जॉईंटच्या हिअरिंगला? हां, साखर संकुलला. पण मी म्हणतो साहेबांचं सुद्धा मूवमेंट रजिस्टर असेल की नाही? आहे का नाही? तुमची काय पोस्ट आहे मॅडम? अच्छा,
सहकार अधिकारी श्रेणी 2. बरं. मी साहेबांच्या नंतर तुम्हीच साहेब आहात इकडे, बॉस एका अर्थाने. सेम पोस्ट 2 आहेत. अच्छा अच्छा, नाही ठीक आहे. म्हणजे अजून कोणी आहे का तुमच्या बरोबरच्या पोस्टचं इथे? त्यांनाही भेटेल. अच्छा, ते सरांबरोबर. म्हणजे आता सध्या तुम्ही जा. नाही, मला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही आय कार्डच्या बाबतीत काही कंपल्शन केले का नाही ऑफिसमध्ये? आय कार्ड तर कंपल्सरी आहे, शासनाचा निर्णय GR आहे. मग इथं लोक आय कार्ड का घालत नाही? कारण की साहेबांसहित सगळ्यांनी घालायला पाहिजे असं अपेक्षित आहे. मी जर चुकी झालं तर तेही सांगा मॅडम मला. हां हां, नाही म्हणजे आपल्याला सुधारणा करायची फक्त, बाकीचं काही नाही. आणि पण आय कार्ड का घालत नाही? मी आता आलो बघितलं पुन्हा आय कार्ड घातलेलं नाही. तर त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि इकडे जर काही सूचना बिचना दिल्या ते सुद्धा मी बघतो मॅडम, आणि त्यात काही सूचनांचे फोटो काढतो मॅडम. ओके, आहे ना, आत्ता करतो तुमच्यासमोर. किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा, त्यांना माझं नाव सांगा तरी चालेल. काय मग आता फोन करायचं म्हणजे का करायचं? फोन करायचा आहे का? हां, नाही मला बोलायचं नाही आहे. मला इकडचे जे अधिकारी आहेत, अगदी शेवटी अगदी खालचं गार्ड जरी असता तर त्याला मी विचारलं असतं की आय कार्ड घालायला गरजेचं आहे, आणि नसेल तर का नाही घातलं, आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करतात ह्याची माहिती आपल्याला घ्यायची. दुसरं मॅडम, इकडे प्रेझेंटी कशी लागत आहे? बायोमेट्रिक अटेंडन्स आहे का इकडे? बायोमेट्रिक अटेंडन्स नाही. बरं, आणखीन एक विषय, CCTV तर मला दिसतो आहे, पण CCTV जरा कमी वाटतो सगळ्या ठिकाणी असायला. विशेष करून महिला जर असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी तर तिथं CCTV असायलाच हवा. हे तुमच्या केबिनमध्ये असायला हवं. केबिन नाही मध्ये नाही याला, तेच तुम्ही ना, गलांडे मॅडम, गलांडे पाटील मॅडम. ठीक आहे मॅडम, मी सगळ्यांशी एकदा जरा बोलतो, आणि तुम्ही त्यांना विचारावं असं अपेक्षित आहे. आणि त्यांनी काय नाही घातलं ते कारण ते सांगतील साधारणतः. ठीक आहे मॅडम, तोपर्यंत वाटलं तर सरांना फोन लावा. सरजी नमस्कार, मी मिलिंद जाधव, TV मगाशी सांगितलंच आहे. मी 3 गोष्टी तपासतोय. एक नागरिक म्हणून आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स असेल तर, किंवा मस्टर असेल तर. मस्टर आहे का आपल्याकडे? काय पद्धती आहे आपल्याकडे? मस्टर आहे. मला बघता येईल का सर? त्यांच्याकडे ते बघतो मी. आणि म्हणजे आय कार्ड तर मी म्हटलंच आहे. तुम्ही असं आय कार्ड का नाही घातलं? नवीन जरी असले तर तुम्हाला आय कार्ड मिळणार ना साहेब? खुर्ची मिळाली तर आय कार्ड सांग मिळणार. 2-3 महिने झाले. बरं, 2-3 महिने आय कार्ड करायला किती वेळ लागतो सर? सर तसं तुम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना रिटर्न द्या तुम्ही. मी मिलिंद सरांशी जो बोलतो. आणि पण असं नको व्हायला सर. एंट्रीलाच तुम्ही नाही आहे. आणखीन कोण आहेत? मॅडमसुद्धा एम्प्लॉई आहेत का? नमस्ते मॅडम, मी मिलिंद जाधव, TV 10. बॉडी कॅमेरा चालू आहे. तुमची काय हरकत आहे का? विचारायचं हेच आहे की आपल्याला, आपण सेवेसाठी आहोत, तर 3 गोष्टी आम्ही बघतो. नाही करायचं. हां, थांबा. साहेबांचं म्हणजे टंगसरे साहेबांचं आहे का? हां, मग त्यांना सांग ना. मॅडम तुम्ही जो एम्प्लॉई आहात का? नाही. मग शिपाई आहे ना, म्हणजे एम्प्लॉईज म्हणतात त्याला. हां, आय कार्ड सगळ्यांनी आय कार्ड घालणे गरजेचं आहे. तुम्हाला आय कार्ड मिळालं नाही का? दाखवा ना मॅडम प्लीज. दाखवते प्लीज मॅडम, घालणे गरजेचं आहे. दर्शनी भाग नाही, तसं नाही. म्हणजे उलट तुम्ही जो येताना सगळ्यांना तपासून आत सोडायला हवं. खाली गेल्यावर आपण आहे ना साहेबांना फोन. काय म्हणला? काय करायचं? नाही, फक्त बघायचं मॅडम.
हीच आहे का? हो, रेणुका ईशदत्त वटेलू, बरोबर आहे. शिपाई आहात, रुजू 2004 पासून. फक्त मॅडम दर्शनी भागावर दिसेल असं घालायचं आहे, असा नियम आहे शासनाचा. मी ट्रेजरी जाताना घालते. आलं लक्षात? नाही लक्षात म्हणजे काय? ऑफिस मधनं बाहेर गेले की घालते मी. तर ऑफिसमध्ये आलं की घालायचं, बाहेर घातलं की काढा. ट्रेजरी जाते मी, त्यावेळेस घालायला लागतं मला. नाही, इकडे सुद्धा घालायची गरज आहे असं मला वाटतं. इकडं ते तुम्ही हे करणार म्हणजे ते सांगा, तुम्ही साहेबांना सांगा, माझी काही हरकत नाही. ठीक आहे. हां हां सरजी, तुमचं एक अर्ज द्या ना सर मला, की तुम्हाला आय कार्ड मिळालेलं नाही आहे. जर मी त्यांच्या मागं लागतो, कारण आय कार्डची खूप गरज आहे, खूप गरज आहे. आणि मस्टर मला फक्त बघायचं आहे. आणि तिसरं मुवमेंट रजिस्टर असतं का सर इकडे? मुवमेंट रजिस्टर तुम्हाला म्हणजे बाहेर जावं लागत असेल, गमनागमन रजिस्टर. अच्छा, तुम्हाला माहीत नाही, कारण का इनवर्डला ते असं इथं असतं ते. तिथे कोण बसतं सर? सध्या कोण नाही आहे. बरं, कारण त्यांची बदली झालेली आहे. मग तिथे कोणी दुसरं कोणी म्हणजे तिकडचं काम मग ठप्प होणार की? आहेत म्हणजे नवीन झालेलं नाही त्यांच्याकडे बदली झाल्यानंतर. बरं, कधी बसलं म्हणजे किती दिवस झाले? डेट एक्झॅक्ट माहिती नाही. साधारणतः तुम्ही आल्यानंतर का तुमच्या अगोदरपासून नव्हते ते? अगोदरपासून नव्हते ते. तिकडे कोण बसतं सर ह्या केबिनमध्ये? आहेत का ते? कमिशनर ऑफिसला गेले. त्यांचं असं गमनागमनमध्ये रेकॉर्ड असेल की? उमासे साहेब, ते बघतो फक्त मी ते. तिथं धुमाळ साहेब लिहिले, नाव धुमाळ साहेब. तुम्ही काय म्हटला? धुमाळ साहेब म्हटलं, मला उमासे वाटलं. बरं का, बरं झालं तिथं बघितलं. ओके. मला मस्टर बघता येईल का मॅडम? रजिस्टर म्हणजे प्रेझेंटीचं. आणि सगळ्या नागरिकांना अधिकार असतो. मस्टर असतं का नाही आपल्याकडे? आतमध्ये म्हणजे एकदा सरांना फोन करून जरी बघितलं तरी चालू शकतो. मीचा फोन करतो. नाही, मीटिंगपेक्षा आहे ना, तुम्हाला जर जायला परवानगी असावी असं मला वाटतं. मस्टर आहे शेवटी. आपलं टायमिंग काय मॅडम ऑफिसचं? सकाळी 10 पासून 10 ते 6:15. बरं. आणि 5 दिवसाचा आठवडा आहे ना, शनिवार रविवारी सुट्टी. बरं. आता गमन रजिस्टर माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मुवमेंट रजिस्टर म्हणतात त्याला. त्याबद्दल काही कल्पना आहे का तुम्हाला? तुमची पोस्ट काय मॅडम? तुम्ही सर आल्यावर बोला ना सरांशी. नाही मॅडम, काही एवढं माहिती नाही. सहाय्यक सहकारी अधिकारी तुम्हीच आहे का? हे भाग्यश्री होळकर मॅडम. मग मी तुम्हाला जी माहिती आहे त्याबद्दल फक्त विचारलं तर हरकत आहे का काय तुमची? काही साधे सामान्य म्हणजे तुम्ही मस्टरवर सही करत असाल, मग मस्टर कुठं आहे? आतमध्ये असतो सर. मग ते आम्हाला बघता येते का? नागरिकांना बघायची परवानगी आहे, त्याची कल्पना आहे का तुम्हाला? परमिशन घ्यायला लागेल. बरं. सरांना येऊ द्या ना. चालेल, मी फोन करतो त्यांना. सरांशी बोला हां. तुम्ही. म्हणजे तुम्ही सहाय्यक सहकारी अधिकारी असून सुद्धा तुम्ही आम्हाला ते उपलब्ध करून देऊ शकत नाही. ठीक आहे मॅडम. फक्त हां, तुमचं एक तर सांगा की आय कार्ड का नाही घातलं मॅडम? आय कार्ड आहे का तुमच्याकडे? मला बघू द्या ना मॅडम, ते तरी बघता येईल. चला. चला मॅडम, येतो. फक्त तुम्ही आय कार्ड आहे का मॅडम? तुम्ही बघता येईल का आम्हाला?
आधार कार्ड बघायचं आहे का? काय काय बघायचंच आहे. हो दाखवलं तर चांगलं वाटेल. त्या मॅडमनं असं मी मागितलं, इकडे मागितलं, त्यांनी मला दाखवलं. इवन तुमच्या जे सेवक आहेत बाहेरचे ते मॅडम आहेत त्यांनी सुद्धा दाखवलं मॅडम. फक्त त्यांनी दर्शनी भागावर का घातलं नाही आहे याचं एकदा तुम्ही त्यांना असं विचारा ना मॅडम, त्यांना कारणं विचारा. आणि मस्टर बघता येईल का मॅडम? मास्टर सरांकडे असतं. सरांकडे असतं. बरं ठीक आहे. त्याचा एक म्हणजे आय कार्डच्या बाबतीत आहे ना, दरवर्षी GR येतो की तो दर्शनी भागावर दिसेल असं घालणं खूप गरजेचं आहे. आणि बोर्ड हा एक भाग झाला, पण आय कार्ड हा दुसरा भाग झाला. आणि का हो ना, त्यांची बॅग कार्ड बघा. काय काय त्याची बॅग कार्ड बघा. कुणाचं? हां हे तुमचे अच्छा नमस्ते सर. चेक करायला प्लीज. हां मिलिंद जाधव TV10. बरं. हां तर आय कार्ड सगळ्यांनी घालणं हे GR मध्ये आहे. बघायचं आहे का? कार्ड बघा म्हणलं तर. ठीक आहे. अच्छा घेऊ मॅडम, हातात घेतो. घेऊन जा. काय नाही नाही घेऊन जावा नाही, घेऊन जावा नाही मॅडम. ठीक आहे मॅडम. तर ही दोरी तुटली आहे. तुम्हाला वाटलं तर म्हणजे आम्ही सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो बरं का मॅडम, नागरिकांसाठी. तुमचा व्यवसाय आहे का? हां नाही मी पत्रकार आहे, पण नागरिकांसाठी आम्ही खर्च करायला तयार आहे. भरपूर वेळ देता तुम्ही आमच्या. अहो नाही नाही भरपूर भरपूर मॅडम. रोज मी कुठल्या ना कुठल्या तर ऑफिसमध्ये जात असतो. वाटलं तर माझा नंबर घेऊन मला तुम्ही कळवा. आणि फक्त तुम्ही स्वतः घालून खायच्यांवर नाही घातलं ना तर त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची रिक्वेस्ट आहे. बरोबर ना सर? तुम्ही जो अधिकारीच आहात काय म्हणजे हे जे काय पोस्ट आहे तुम्ही सगळे अधिकारी. नाही नाही मला आता हे अधिकारी नाही आहेत, नागरिक आहेत, असंही असं दोन्ही. तर हाच फरक करण्यासाठी तुमची काय पोस्ट आहे सर? सहकारी अधिकारी इकडेच. मग सर आय कार्ड बघता येईल का मला? आणतो की खाली गाडी. चला मी आता चाललो तिकडनं बाहेरच जातो. चला तिथनं बाहेरच चाललोय. आम्ही दोघं आलोय सर. आमच्या 20 जणांची टीम आहे. बरं. आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये जातो, सगळ्या ऑफिस. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. नाही नाही करायलाच पाहिजे सर. करायला पाहिजे. आणि नुसतं आय कार्ड नाही, आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स, हां. मी मस्टर सुद्धा बघत असतो आणि मुवमेंट रजिस्टर. त्याच्यामुळे काय माहिती का कामं होतील लोकांची. चला मग ते खाली गेलेले ते खाली बघू आणि तिथनंच लिहूया. चला मॅडम. आणि बरं वाटलं की तुम्ही आय कार्ड आहे आणि तुम्ही दाखवलं तरी. पण फक्त तुम्हाला एक GR पाठवतो मॅडम. तुम्हाला ओळखते. हां नाही काय तो विषय नाही. आय कार्ड घालणं गरजेचं आहे. लॉकडाऊनला बी आलं त्यांनी खरं. अगदी 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 मी म्हणजे येत असतो सर. आमचे दोस्तच आहेत, त्यांनाही मी कल्पना दिली की आम्ही आय कार्ड चेक करायला येणार आणि आमची टीम येणार सुद्धा. त्यांना आय कार्ड दाखवणं गरजेचं आहे, पण दर्शनी भागावर घालावं असं म्हणणं आहे. तुम्ही एकदा मॅडमशी भेटून बघा. हां ओके मॅडम. हां अरे वा 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 सर. सर धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. नाही नाही माझं काय झालं ते कामच असतो. नाही फक्त बघतो का धुमा साहेब. हा मी तिकडे ते तुमचं घेतलेलं आहे, तुमचं केबिन तिकडंच आहे. घ्या घ्या थोडं घ्या आमचं. हां अहो सगळं घेतो, तुम्ही म्हणाल तसं हे बघा. जर आमच्या चॅनलवर हे आम्हाला हवंच नाही, आहे. असं. उलटं तुमच्या ऑफिसमध्ये घेऊया सर. म्हणजे त्यांना सुद्धा तुम्ही सगळं त्यांचेही चेक करा आणि तुम्ही एक वरिष्ठ पण त्यांच्यावर कारवाई करा सर. तुमची इवन म्हणजे सेवक आहे इकडचे बसलेत ना, हां. त्यांच्याकडे आयकडे म्हणजे घालत नाही, त्यांना घालायला सांगा सर. इकडे उभं राहा सर. सर एक मिनटं. मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद जाधव TV10. नाही वर काढा. हां आपण आय कार्डची मोहीम आपण करतो. आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि मुवमेंट रजिस्टर. सर तुमच्या म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीच्या तुमच्या ह्याची जी काय परिस्थिती आहे ते कल्पना द्या. आमचे उपनिबंधक पुणे हां सगळ्यांचे रजिस्टरमध्ये सहाय्य असते ती आणि सगळ्यांचे कार्ड आहेत. हां पण इथं घालत नाही कुणी. इथं घातले आत्ता तर मी आलो ना त्यावेळी कुणी घातला नाही. नव्हतं. त्यांचा बेल्टचा प्रॉब्लेम होता जरा. नाही म्हणजे माझं हे सगळं रेकॉर्डेड आहे बरोबर. आणि हे आम्ही पोस्ट करतो आणि हे सुद्धा नियमात आहे. होय. हां
तर आणि टंगसर साहेबांना बोलून आलो मी, फोन करून आलेलो आहे. फक्त काल येणार त्याच्याऐवजी आज आलेलो आहे. तर इथं फक्त सर ज्यांनी घातलं नाही आहे त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करता? ते कारवाई करायचे अधिकार सरांना असते, मला नाही. आपण सगळ्यांची घालून घेऊ कार्ड. बरं बरं. नसतं मग ते बनवून घेऊ. आणि फक्त ह्यांच्यापर्यंत पोचवा. आणि एका मॅडमनं तर दाखवलंच नाही मला. ठीक आहे. हां, तेवढं फक्त त्यांनाही कल्पना आहे. बघा मॅडमनं त्यांनाही कल्पना द्या. सांगू त्यांना आपण करायला. चालेल सर, धन्यवाद सर. बरं वाटलं, असं सहकार्य असू द्या. आणि हे नागरिकांचा अधिकार आहे, तुम्हालाही माहिती आहे. हां, ओके. चला मॅडम.